नमस्कार, मी पूर्वी भावे। पैसा खुदा तो नहीं, पर खुदा की कसम खुदा से कम भी नहीं। निवडणुका जवळ आल्या ना की नेहमी या शेरमध्ये जे म्हटलंय त्याचा प्रत्यय यायला लागतो। आता तुम्हीच विचार करा की प्रत्येकच निवडणुकीला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने पैशाचं प्रलोभन मतदारांना दाखवलं जातं। मग ती लाडकी बहीणसारखी सरकारी योजना असू दे किंवा एखाद्या नेत्याने तुमचं मत आणि माझा निधी अशा पद्धतीचा उल्लेख आपल्या जाहीर सभेत करणं असू दे किंवा लक्ष्मी दर्शन असा उल्लेख अगदी स्पष्टपणे जाहीरपणे नेत्यांनी करणं असू देत, वारंवार विविध पद्धतीनं पैशाची प्रलोभनं दाखवली जातात। किंबहुना मतदारांच्या हातामध्ये पैसा ठेवणं ही तर एक अत्यंत जुनी आणि वाईट प्रथा भारतीय निवडणुकांमधली आहे, जी मोडून काढण्याचं आव्हान आजही आहे। याच अनुषंगाने झिरो अवरमध्ये आज आम्ही असा प्रश्न विचारला आहे की नगरपरिषदेच्या निवडणुका पैशांच्या बळावरती जिंकता येऊ शकतात का? त्याच्यावरती वोट नक्की करा। आणि त्याचबरोबर आज निलेश राणे लिस्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून जो आरोप सिंधुदुर्गात भाजपवर आणि पर्यायाने आपल्या सख्या भावावरती केलेला आहे, त्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत। शिवाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आज पुन्हा एकदा भेट झाली, नक्की त्या भेटीमध्ये काय घडलं या संदर्भामध्ये चर्चा करूया। भेटूया रात्री 8 वाजता झिरो अवरमध्ये।